नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया होम किचनमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत लसूणी मेथी। त्यासाठी मी या ठिकाणी मेथी आहे ती खुडून घेतली आहे। ती स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊयात। या ठिकाणी मेथी स्वच्छ पाण्याने धुतली आहे, ती आपण कट करून घेऊयात। आपल्याला त्यासाठी 2 लसूण लागणार आहे, ते आपण सोलून घेऊयात। या ठिकाणी आपण लसूण सोलून त्याची बारीक चॉप करून घेतली आहे। कढईमध्ये मी ते टाकून घेतलं आहे, ते मस्त तापवू द्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण सोडणार आहोत। यामध्ये आपण लसूणची पात टाकून देणार आहोत। छान असा ब्राऊन व्हायचा लसूण आपल्याला, म्हणजे भाजीची चव पण खूप छान लागते। या ठिकाणी बघू शकता गोल्डन ब्राऊन आपला लसूण झाला आहे। त्यामध्ये मेथी घालून यामध्ये आपल्याला मीठ घालून द्यायचं। मीठ जास्त टाकायचं नाही आहे, नंतर पण आपल्याला त्याला मीठ ॲड करायचं आहे। हे थोडंसं मीठ आपण ॲड करणार आहोत। आपल्याला या ठिकाणी छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी लागणार आहे कांदा। हे मध्यम आकाराचे मी 4 कांदे घेतले आहे। थोडंसं खोबरं किसलं आहे। त्यानंतर संबाराच्या काड्याचं कोथिंबीर डाळ घेतली आहे। मिरची घेतली आहे 4 ते 5 आणि हे काजूचे तुकडे घेतले आहे। याचा तर आपण याचं मिश्रण काढून घेऊया। यामध्ये आपण थोडंसं जिरे पण ॲड करून घेणार आहोत। आपली भाजी पण या ठिकाणी चांगली परतली गेली आहे, ती आपण काढून घेऊया। ज्या कढईमध्ये आपण भाजी कलसली होती त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। यामध्ये आपण मोहरी ॲड करूया। मोहरी छान परतली की त्याच्यामध्ये आपण जिरा ॲड करून घेऊया। त्यानंतर आपल्याला कांदा ॲड करून घेऊया। प्लस कांदा मस्त फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। यामध्ये आपण 1 चमचाभर बेसन पीठ घालणार आहोत, जेणेकरून आपली भाजी इकडे मसाला तिकडे जाऊ नये म्हणून। यामुळे भाजीचं टेक्स्चर पण छान येते। त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाला ॲड करून घेऊया। त्यामध्ये हळद पावडर टाकून घेऊया, किचन किंग मसाला टाकून घेऊया, थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ, थोडासा गरम मसाला टाकून घेऊया। छान मस्त फ्राय करून घेऊया। यामध्ये आपण जो कांदा काजूची पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घेऊया। हे छान फ्राय आपण जे मसाला काढलं होतं त्याचं पाणी ॲड करून घेऊया। एकजीव करून घेऊया। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। मग छान तेल सुटलं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेथीची भाजी ॲड करून घेऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान असं तेल सुटलं आहे। त्यात आपण आता ही मेथीची भाजी घालून घेऊया। मस्त एकजीव करून घ्यायची मेथीची भाजी आणि आणखी 10 मिनिटं अशीच परतून घ्यायची आहे। यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून भाजीची चव पण छान येईल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी याला आपल्याला वरती लसणाचा तडका द्यायचा आहे। आपण या ठिकाणी गॅसवर तडका देऊन घेणार आहोत त्याला। त्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, त्या थोड्याशा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायच्या आहे। गोल्डन ब्राऊन झाल्या की त्यामध्ये आपण तिखट करायच्या, यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। कशी वाटली रेसिपी मैत्रिणी नक्की सांगा। आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी बघू शकता मैत्रिणी मी प्लेटमध्ये सर्व केली आहे। नक्की मला